नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश एज्युकेशन ग्रुप कोपरगाव वैजापूर येवला अंतर्गत सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला व यश अकॅडमी वैजापूरच्या माध्यमातून मी इनामदार सर मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट चॅप्टर नंबर 6 सर्कल घेऊन तुमच्या समोर या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. तर मित्रांनो, सर्कल हा पार्ट तुम्हाला नवीन नाही. सर्कल म्हटल्यानंतर आपण शाळेपासून फ्रॉम द स्कूल वी नो दॅट व्हॉट इज सर्कल. सर्कल विषयी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहित आहे. आता या ठिकाणी आपण सर्कल इक्वेशन ऑफ सर्कल वगैरे या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. तर म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल का सर्कल आपण ड्रॉ करण्याचा जर आपण प्रयत्न केला तर या ठिकाणी आपल्याला तुम्हाला माहित असेल की सर्कल ड्रॉ करताना या ठिकाणी बघा दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. तर फिक्स पॉइंट, हा जो फिक्स पॉइंट आहे हा फिक्स पॉइंट इट इज कॉल्ड एज सेंटर. इट इज कॉल्ड एज सेंटर ऑफ सर्कल and this is the fixed distance. This is called as radius of the circle. म्हणजे center of the circle आणि radius of the circle या दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी जर माहित असतील तर आपण सर्कल ड्रॉ करू शकतो. and this curve is called circumference. circumference म्हटले गेले. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं हा जो सर्कल आहे तर या सर्कलचे इक्वेशन कोणत्या टाइप मध्ये कसं आहे या ठिकाणी आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर या ठिकाणी बघा, first of all the chapter number 6 is circle. And what is definition of circle? A circle is a set of all points in the plane which are equidistant from the fixed point in the plane, which are equidistant from the fixed point in the plane. म्हणजे या ठिकाणी आता आपण या ठिकाणी फिगर ड्रॉ करून बघितली होती. बघा पुन्हा एकदा मी या ठिकाणी सर्कल ड्रॉ करण्याचा तुम्हाला सर्कल ड्रॉ करून तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बघा या ठिकाणी सांगितलंय बघा, सर्कल इज सेट ऑफ ऑल पॉइंट्स. ऑल पॉइंट्स म्हणजे काय आलं किंवा या ठिकाणी आपण घेतला पॉइंट ए, या ठिकाणी आपण घेतला पॉइंट बी, या ठिकाणी आपण पॉइंट सी, या ठिकाणी आपण घेतला पॉइंट डी, पॉइंट ई. बघा अनेक पॉइंट्स आलेत, एफ, जी, एच, या ठिकाणी आला पॉइंट पी, क्यू, आर, एस, टी, एक्स. बघा अनेक पॉइंट्स आले. These are all are the set of point. आणि या सेट ऑफ पॉइंटला काय केलं बघा, सेट ऑफ पॉइंट which are equidistant from the fixed point. म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी हा जो पॉइंट आहे या पॉइंट इज इज कॉल्ड एज सेंटर. दिस इज कॉल्ड एज सेंटर, फिक्स्ड पॉइंट ना. सेंटर इज फिक्स्ड पॉइंट. सेंटर इज ए फिक्स्ड पॉइंट. सेंटर इज अ फिक्स्ड पॉइंट and equidistant from the fixed. equidistant म्हटले from the equidistant म्हणजे अंतर. बघा हा जो पॉइंट ए आहे या पॉइंटचा या फिक्स्ड पॉइंट म्हणजे सेंटर पासून जो अंतर आहे तोच पॉइंट बी चा असणार आहे, तोच पॉइंट सी चा असणार आहे, तोच पॉइंट पी चा असणार आहे. and that equidistance is called radius of circle. is called radius of circle. बघा the fixed point is called center. the fixed point is called center of the circle and the distance from the center to any point on the circle is called radius of the circle. The fixed point is called center of the circle and circumference पासून सेंटरचा जो अंतर आहे तो फिक्स्ड असतो. इट इज कॉल्ड एज रेडियस ऑफ सर्कल. देयर आर डिफरंट फॉर्म्स ऑफ इक्वेशन ऑफ सर्कल. इक्वेशन ऑफ सर्कल या ठिकाणी आपल्याला या चॅप्टर मध्ये समजून घ्यायचं आहे. देयर आर डिफरंट फॉर्म. फर्स्ट ऑफ ऑल इट इज द स्टँडर्ड फॉर्म. म्हणजे स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय झालं बघा, हा जो सर्कल आहे त्या सर्कलचं सेंटर लाईज ॲट द ओरिजिन. The center of the circle lies at the origin, having any radius. मग या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय आलंय, व्हॉट इज स्टँडर्ड सर्कल. या ठिकाणी स्टँडर्ड सर्कल काय बघा, ए सर्कल having
center at origin, a circle having center at origin with any radius, is called a standard circle, is called a standard circle, is called a standard circle. And the equation of standard circle is given as beta. The equation of standard circle is given as x square plus y square is equal to r square. काही केस मध्ये इक्वेशन ऑफ स्टँडर्ड सर्कल इज गिवन एज x square plus y square is equal to a square, where a is the radius, where a is called as the radius of circle, where a is called as radius of circle. तर आपल्याला x square plus y square is equal to r square और x square plus y square is equal to a square हा फॉर्म आपल्याला या ठिकाणी पाठ करून ठेवायचा आहे. We have to learn this, we have to recite it, we have to remember this equation. X square plus y square is equal to a square. Second form of equation of circle is the center radius form. Center radius form मध्ये काय होतं बघा, x axis y axis दिलेला आहे. या ठिकाणी if center of the circle C is given as h comma k, center of the circle is considered as h comma k and radius is r, if we know center, if we know the center of circle as C into bracket h comma k and r is equal to radius, of circle, then the equation of circle in a center radius form is given as x minus h bracket square plus y minus k bracket square is equal to r square. X minus h bracket square plus y minus k bracket square is equal to r square, and this is the equation of a circle in a center radius form. Center radius form is the equation of circle आपल्याला फाइंड करायचं आहे. तर आपल्याला दोन गोष्टी कंपल्सरी माहित पाहिजे. फर्स्ट इज सेंटर अँड सेकंड इज रेडियस. या दोन गोष्टी माहित असल्याशिवाय आपण इक्वेशन ऑफ सर्कल इन सेंटर रेडियस फॉर्म आपण फाइंड करू शकत नाही. तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आलेलं आहे. The equation of circle in a center radius form is x minus h bracket square plus y minus k bracket square is equal to r square. Then we go to the next form, that is diameter form. In diameter form मध्ये बघितलं बघा, this is the circle आणि या ठिकाणी बघा the line which is passing through the center, line which is passing through the center is called a diameter. And if we know the end points of diameter, A x1 y1 and B as x2 y2. If we know the end points of diameter, A into bracket x1 comma y1 and B into bracket x2 comma y2 are end points of diameter. Then the equation of circle in a diameter form is given as काय आहे बघा, x minus x1 into under bracket x minus x2 plus similarly y minus y1 into y minus y2 is equal to 0. म्हणजे x व्हेरिएबल बरोबर x1 कोऑर्डिनेट आणि x2 x कोऑर्डिनेट ऑफ बोथ द पॉइंट्स, डायमीटर एंड पॉइंट्स ऑफ डायमीटर आपण घेतले, आणि y बरोबर
y coordinates of the points subtraction केलं, त्यांचं multiplication केलं. This will give the equation of circle. This will give the equation of circle in a diameter form. This will give the equation of circle in diameter form. तर diameter form ने जर आपल्याला equation of circle find करायची आहे, त्याला दोन important गोष्टी आहेत. आपल्याला n points of diameter as a आणि b आपल्याला माहित पाहिजे. We should know the n points of diameter a and b. So x minus x1, x minus x2 plus y minus y1 into y minus y2 equal to 0. This is called diameter form, the equation of circle, where x1, y1 and x2, y2 are the n points of diameter of a circle. मग या ठिकाणी तीन इक्वेशन आपल्याला या ठिकाणी माहित पाहिजे. त्या तीन इक्वेशनचा वापर या ठिकाणी आपण आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी करणार आहोत. So let's begin problems from exercise 6.1. See, let's go to the question. Find the equation of circle with number 1 center at origin and radius equal to 4. या ठिकाणी बघा, in the solution we have to consider r is equal to 4 and center is at origin मग लक्षात आलं, रेडियस इक्वल टू 4 आहे आणि सेंटर जर ओरिजिन वरती आहे, तर सेंटर ओरिजिन वर आहे आपल्याला सांगताय द इक्वेशन इज इन द फॉर्म ऑफ स्टँडर्ड. सो या ठिकाणी म्हणतो आपण, सो इक्वेशन ऑफ सर्कल in a standard form. Equation of circle in the standard form is given as x square plus y square is equal to r square. So if we put the value of r, so x square plus y square and value of r is 4 square. So या ठिकाणी लक्षात आलंय का x square plus y square is equal to 4 square is 16. So x square plus y square is equal to 16, and this is the required equation of circle. This is a required equation of circle. This is required equation of circle. मित्रांनो, या ठिकाणी व्हिडिओ पॉज करा आणि व्हिडिओ पॉज केल्यानंतर नोटबुक मध्ये हा प्रॉब्लेमचं सोल्युशन व्यवस्थित लिहून घ्या. Then we go to the problem number 2. Center at -3, -2 and radius is 6. तर या केस मध्ये बघा, या केस मध्ये सेंटर पण दिलेला आहे. सो आपल्याला कन्सिडर करावं लागेल c into bracket h comma k is equal to c into bracket -3 comma -2. This means that value of h is -3 and value of k is -2. So h आणि k चे व्हॅल्यू आपल्याला भेटलेले आहे, and also radius is given as 6. So center माहित आहे, radius माहित आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी म्हणतो बघा, इक्वेशन ऑफ सर्कल in center radius form. Equation of circle in center radius form is x minus h bracket square plus y minus k bracket square is equal to r square. So let us put the value of h, k and r. We get x minus of minus becomes plus 3 bracket square plus y minus of minus becomes plus 2 bracket square is equal to r is 6 square. या ठिकाणी लक्षात आलं बघा, x minus 3 bracket square y, x plus 3 bracket square y plus 2 bracket square है ना. या ठिकाणी आपल्याला a plus b bracket square चा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करायचा आहे. What is a plus b bracket square? It is equal to a square plus 2 times a into b आणि plus b square. हा फॉर्म्युला या ठिकाणी जर यूज केला तर बघा, x plus 3 bracket square can be written as x square plus 2 3s are 6x plus 3 square 9 plus y square plus 2 2s are 4y plus 2 square is 4 is equal to 6 square is 36. या ठिकाणी लक्षात आलंय बघा, x square plus y square plus 6x plus 4y plus 9 plus 4 is 13 minus 36
is equal to 0. आणि फायनली या ठिकाणी बघा x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस 6x प्लस 4y आणि या ठिकाणी बघा 36 मायनस 13 या ठिकाणी केलं तर 6 minus 3 is 3, 3 minus 1 is 2, so we get minus 23 is equal to 0. And this is the final answer of the problem number 2. या प्रॉब्लेम मध्ये बघा इन द फर्स्ट स्टेप आपल्याला कन्सिडर करणं आहे सेंटर अँड रेडियस. सेकंड फॉर्म मध्ये आपल्याला सेंटर रेडियस फॉर्म या ठिकाणी लिहायचं आहे आणि त्यात व्हॅल्यू टाकायची आहे, बरोबर. आणि थर्ड स्टेप मध्ये आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर ही जी इक्वेशन आहे इट मस्ट बी अरेंज्ड इन द फॉर्म ऑफ पहिला एक्स स्क्वेअर पाहिजे, सेकंडली वाय स्क्वेअर पाहिजे, थर्डली एक्स ची टर्म पाहिजे, फोर्थ वाय ची टर्म पाहिजे आणि नंबर 5 नंबर पाहिजे कॉन्स्टंट. या फॉर्मॅट मध्ये आपल्याला इक्वेशन ऑफ सर्कल अरेंज करायचे असते. एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर एक्स वाय अँड नंबर. So we get x square plus y square plus 6x plus 4y minus 23 equal to 0 as the solution of problem number 2. Let's go to problem number 3. Then the center at 2 comma minus 3 and radius is 5. Problem is very similar to the last problem. In the solution, we have to consider c into bracket h comma k is equal to c into bracket 2 comma minus 3. And we know that radius of circle is 5. If we know the center and radius, so या ठिकाणी आपण म्हणणार by center radius form. By center radius form, equation of circle can be written as x minus h bracket square plus y minus k bracket square is equal to r square. So value of x is variable remains as it is. Value of h is 2 bracket square plus y minus k. Value of k is minus 3. So minus of minus becomes plus 3 bracket square is equal to 5 square. So या ठिकाणी बघा a minus b bracket square आणि a plus b bracket square चा फॉर्म्युला है ना. a minus b bracket square चा फॉर्म्युला या ठिकाणी असणार आहे a square minus 2ab plus b square आणि a plus b ब्रॅकेट स्क्वेअर चा फॉर्म्युला असणार आहे a square plus 2ab आणि plus b square. So या ठिकाणी बघा फॉर्म्युला a minus b bracket square can be written as x square minus 2 2 is 4x plus 4 आणि y plus 3 bracket square formula is y square plus 3 2 is 6y plus 9 is equal to 5 square is 25. मग या ठिकाणी लक्षात आलं बघा rearrange करत आहोत टर्म्स. First should be x square, then comes y square, then comes x term, then comes term containing y, and last should be constant. That 4 plus 9, 4 plus 9 is 13 and minus 25 is equal to 0. After simplification we get x square plus y square minus 4x plus 6y आणि 13 minus 25 is minus 12 equal to 0, and this is the required answer of problem number 3. प्रॉब्लेम नंबर 3 मध्ये बघा पहिले आपण कन्सिडर केले फर्स्ट स्टेप मध्ये गिवन, सेकंड स्टेप मध्ये सेंटर रेडियस फॉर्म यूज करून तिथे h आणि k चे व्हॅल्यूज टाकले आहे आणि थर्ड स्टेप मध्ये आपण सिम्प्लिफिकेशन केलं आहे. व्हॅल्यू ऑफ h इज 2, व्हॅल्यू ऑफ h बघा व्हॅल्यू ऑफ h इज 2 या ठिकाणी 2 पुट केलंय. व्हॅल्यू ऑफ k इज -3, सो मायनस ऑफ मायनस या ठिकाणी प्लस झालंय आणि व्हॅल्यू ऑफ r इज 5. सो x - 2 ब्रॅकेट स्क्वेअर या ठिकाणी y + 3 ब्रॅकेट स्क्वेअर आणि 5 स्क्वेअर इज 25. सर्व टर्म्स एका साइडला घेतल्या रिअरेंज केलंय. So we get the final answer as x square plus y square minus 4x plus 6y minus 12 equal to 0. So let's go to the next problem. Problem number 4 is center at -3 - 3
passing through the point -3 -6. तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बघा, वी हॅव टू ड्रॉ द फिगर. आपण या ठिकाणी फिगर ड्रॉ करूया. सो लेट्स ड्रॉ द फिगर. So let us consider as a circle. बघा सेंटर दिलेला आहे. If this is center C, it is at -3, -3, and there is a point P is given as -3, -6. मग लक्षात आलं, सेंटर आपल्याला दिलेला आहे, आपल्याला पॉइंट P दिलेला आहे, आणि या सेंटर पासून पॉइंट P चा जर अंतर आपण घेतला, इट शुड बी इक्वल टू R. दॅट शुड बी इक्वल टू R. तर या ठिकाणी बघा सोल्युशन मध्ये फर्स्ट ऑफ ऑल लेट अस फाइंड रेडियस. सो या ठिकाणी बघा रेडियस इज इक्वल टू डिस्टन्स CP आहे. सो इट शुड बी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ डिस्टन्स फॉर्म्युला x1 minus x2 -3 minus of minus plus 3 bracket square plus -3 plus 6 bracket square. So या ठिकाणी लक्षात आलं, it is equal to under root of -3 plus 3 is 0 आणि plus 3 square is 9, and so is equal to under root of 9, and we get R is equal to under root of 9 as equal to 3. From given, we know that C into bracket H comma K is equal to C into bracket -3 -3. आपला सेंटर भेटलाय, आपल्याला रेडियस भेटलेला आहे. Therefore by center radius form. So equation of circle बघा, x minus h bracket square plus y minus k bracket square is equal to r square. So x minus value of h is -3, minus of minus becomes +3 bracket square, plus y again minus of minus becomes +3 bracket square is equal to r is also 3 bracket square. So if we expand the bracket, we get x square plus 6x plus 9 plus y square plus 6y plus 9 is equal to 9. Rearranging the terms in the proper order, we get x square plus y square plus 6x plus 6y plus 9 is 18, आणि हा -9 इकडे आलेला आहे, equal to 0, and finally we get x square plus y square plus 6x plus 6y, आणि 18 plus 18 minus 9 is plus 9 is equal to 0, and this is the required equation of circle. अशा प्रकारे या ठिकाणी रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ सर्कल आपल्याला भेटलेले आहे. या पद्धतीने जर आपण बघितलं, हा प्रॉब्लेम मागच्या 3 प्रॉब्लेमच्या थोडासा वेगळा होता. या ठिकाणी सेंटर दिलेलं होतं -3 -3 आणि पासिंग थ्रू द पॉइंट दिलेलं होतं, आणि ते दोन पॉइंट जॉईन केल्यानंतर आपल्याला रेडियस भेटणार होती. सो रेडियस इज नथिंग बट इट इज डिस्टन्स CP, आणि डिस्टन्स CP आपण डिस्टन्स फॉर्म्युलेने या ठिकाणी फाइंड केला आहे, आणि आपल्याला रेडियस भेटलेला आहे. या ठिकाणी आपल्याला रेडियस R भेटलेला आहे, आपल्याला सेंटर माहित आहे. सो बाय सेंटर रेडियस फॉर्म या ठिकाणी आपण H, K आणि R चे व्हॅल्यूज पुट अप केल्या, आणि सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आपण आन्सर पर्यंत या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. सो अशा प्रकारे या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 4 चा आन्सर आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे. Now let's go to question number 2. त्यामध्ये find the center and radius of the circle. त्यामध्ये नंबर 1 बघा, x square plus y square is equal to 25. सो सोल्युशन कडे चाललोय आपण. सोल्युशन मध्ये आपण कन्सिडर गिवन इक्वेशन ऑफ सर्कल. गिवन इक्वेशन ऑफ सर्कल काय दिलेलं आहे? इक्वेशन ऑफ सर्कल इट इज x square plus y square is equal to 25. त्यानंतर आपल्याला ही इक्वेशन जे आहे ना, कंपेअर करतोय, कंपेअरिंग
comparing with जर आपण केलं बघा x square plus y square is equal to r square. What we get r square is equal to 25 and r is equal to 5. The equation given is in a standard form. या ठिकाणी आपण म्हणतो since it is standard circle, comma, therefore center is at origin. Center is at origin and radius is equal to 5 units. या ठिकाणी स्टँडर्ड सर्कल असल्यामुळे सर्कल हा ओरिजिन वरती आहे आणि रेडियस हा 5 युनिट्स आहे. बघा पहिली इक्वेशन ऑफ दिलेली सर्कल कंपेअर केली आपण स्टँडर्ड सर्कल बरोबर. तर लक्षात आलं r स्क्वेअर इज इक्वल टू 25 आहे आणि स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आपल्याला भेटलं r इज इक्वल टू 5. या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू ऑफ r भेटलेली आहे 5. त्यानंतर बघितलं सिन्स इट इज अ स्टँडर्ड सर्कल, so center is at origin and radius is equal to 5 units. Let's go to problem number 2. या ठिकाणी पहिला प्रॉब्लेम जर लिहून झाला असेल तुमचा, या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 2 आहे. प्रॉब्लेम नंबर 2 या ठिकाणी आपण सॉल्व्ह करूया. सोल्युशन कडे चाललोय. प्रॉब्लेम नंबर 2 च्या सोल्युशन कडे चाललोय आपण. कन्सिडर करत आहोत. फर्स्ट ऑफ ऑल कन्सिडर गिवन सर्कल. सो दिलेले आहे सर्कलची इक्वेशन आहे x minus 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y minus 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2020. लक्षात आलं तर या ठिकाणी थोडस मॉडिफिकेशन आपण याला केलं तर बघा x minus 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y minus 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 20 ब्रॅकेट स्क्वेअर लिहिलंय. रिझन बिहाइंड आपण याला कंपेअर करणार. आपण कंपेअरिंग विथ, आपण जर याला कंपेअर केलं बघा x minus h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y minus k ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर ने. तर व्हॉट वी गेट, या ठिकाणी आपल्याला भेटत आहे वी गेट h इज इक्वल टू 5, वी गेट k इज इक्वल टू 3 and we get r is equal to under root of 20. Therefore या ठिकाणी आपण काय म्हणतोय सेंटर. Therefore center of circle is c into bracket h comma k is equal to c into bracket 5 comma 3 and radius of circle is equal to under root of 20 units. Under root of 20 units. Then we go to the problem number 3. या ठिकाणी पण प्रॉब्लेम बघा सेकंड आणि प्रॉब्लेम नंबर 3 दे आर व्हेरी सिमिलर. सोल्युशन मध्ये या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत आपण गिवन सर्कल. सो कन्सिडर केलं बघा या ठिकाणी x minus 1 upon 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y plus 1 upon 3 ब्रॅकेट स्क्वेअर is equal to 1 upon 36 ला आपण असं लिहिलं 1 upon 6 ब्रॅकेट स्क्वेअर. कंपेअरिंग विथ आपण या ठिकाणी कंपेअर करत आहोत आपण विथ सेंटर रेडियस फॉर्म, that is x minus h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y minus k ब्रॅकेट स्क्वेअर is equal to r स्क्वेअर. we get, आपल्याला या ठिकाणी काही व्हॅल्यूज भेटल्या बघा. we get value of h as 1 upon 2. प्लीज कॉन्सन्ट्रेट. व्हॅल्यू ऑफ k या ठिकाणी मायनस k आणि प्लस 1 upon 3 आहे. it should be minus 1 upon 3 and value of r is 1 upon 6. बरोबर. सो या ठिकाणी आपण या ठिकाणी therefore this implies that center of circle is equal to c into bracket h comma k and it is equal to c into bracket 1 upon 2 comma minus 1 upon 3 and radius of circle is r is equal to 1 upon 6. अशा प्रकारे या ठिकाणी आपण सेंटर आणि रेडियस ऑफ द गिवन इक्वेशन ऑफ सर्कल आपण या ठिकाणी फाइंड करू शकतो. तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी थांबूया.
तर मी इनामदार सर आज या ठिकाणी तुमची रजा घेतोय. धन्यवाद. थँक्यू.